सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका महिला बालकल्याण सभापतीपदी मिरजेतील बानू मुसा जमादार या बिनविरोध निवडून आल्याबद्दल मिरजेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला। बानू मुसा जमादार या मिरजेतील प्रभाग 7 मधून भाजपकडून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत। पहिल्यांदा निवडून आल्या असल्या तरी महिला बालकल्याण सभापतीपद देऊन भाजपने मुस्लिम समाजाला न्याय दिला आहे। माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेत भाजपने महानगरपालिका निवडणुकीत अनेक मुस्लिम समाजातील नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली। आता सभापती पद देऊन समाजातील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। यावेळी सभापती बानू जमादार यांनी आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयात भेट दिली। तसेच मीरासाहेब दर्गा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, बाबासाहेब आळतेकर, फारुख जमादार, नितेश कांबळे, जितू खाडे उपस्थित होते। पद मिळाल्याबद्दल मला फार अभिमान आहे। महिलांचा मी संपूर्ण अधिकार आहे ते सगळं काम करीन, मी सगळ्या विश्वासाने काम करीन, ही माझी सर्व नेत्यांना सगळ्यांच्याकडून माझा आभार आहे। सगळ्यांची मी आभारी आहे मला निवडून दिल्याबद्दल। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये स्थायी समिती असेल, महिला बाल कल्याण असेल किंवा अण्णाभाऊ साठे समिती असेल, ह्या सर्वांच्या निवडी झालेल्या आहेत। आणि ह्या निवडीमध्ये महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी आज मिरजेतून अल्पसंख्याक समाजाच्या बानू मुसा जमादार यांची निवड झालेली आहे। सांगली महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका अल्पसंख्याक समाजाला, तेही मुस्लिम समाजाच्या एक सर्वसामान्य स्त्रीला एवढं मानाचं एक पद देऊन आज भारतीय जनता पार्टीने मुस्लिम समाजामध्ये एक चांगला मोठा विश्वास निर्माण केलेला आहे। आणि मुस्लिम समाजामध्ये आज एक खुशीचं वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे त्यांनी ठामपणे उभा राहायची ग्वाही दिलेली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बानू मुसा जमादार आपल्या नवीन सभापती आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महिला बाल कल्याणचे जे काही विषय असतील चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करून चांगल्या पद्धतीने समाजामध्ये या पदाचा वापर करून योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न करतील। प्रयत्न